छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळूज येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज भक्तीचा महासागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले। पहाटेपासूनच पंचक्रोशीसह जिल्हाभरातील आणि परिसरातील लाखो वारकरी व भाविकांनी ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले। दिवसभर सुरू असलेल्या रिमझिम पावसातही भाविकांचा उत्साह कायम होता। अंदाजे 10 ते 15 लाख भाविकांनी आज विठ्ठलाचे दर्शन घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला। गंगापूर, कन्नड, सिल्लोड, वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगरसह विविध भागातून 300हून अधिक दिंड्या तर शहरातून 70 ते 80 पायी दिंड्या मंदिरात दाखल झाल्या। टाळ मृदुंगाचा निनाद, हरिनामाचा गजर आणि भगव्या पताकांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। भाविकांसाठी फराळ, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवून वाहतूक आणि सुरक्षेचे उत्तम नियोजन केले। आषाढी वारीच्या निमित्ताने वाळूज येथील प्रति पंढरपूर आज भक्ती, सेवा आणि सामाजिक ऐक्याचे प्रेरणादायी केंद्र ठरले। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा वाळूज महानगर प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड यांचा रिपोर्ट।